नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. चला तर आज सर्वात महत्त्वाची आणि तुमच्यासाठी लाभदायक ठरणारी अपडेट पाहूयात. PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 23वा हप्ता खात्यात कधी जमा होणार आणि त्याचसोबत आपल्या हक्काची महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना म्हणजेच त्या योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येणार. सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात हाच एक मोठा प्रश्न फिरत आहे. पण शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने या 23व्या हप्त्याबाबत एक अतिशय धक्कादायक आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. जर तुम्ही या नियमांचे वेळेत पालन केले नाही तर आधी नियमित पैसे मिळत असूनही तुमचा हा 23वा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. कित्येक शेतकरी या हप्त्यापासून मुकणार आहेत, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे ठरणार आहे. चला तर आधी बोलूयात त्या सर्वात मोठ्या नियमाबद्दल ज्याला सरकारने बंधनकारक केले आहे. ते म्हणजे PM किसान योजनेची e-KYC. सरकारने आता PM किसानच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहरा ओळखून KYC करण्याचे आवाहन केले आहे. ही KYC पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव थेट लाभार्थी यादीतून बाद केले जात आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, या पडताळणी मोहिमेदरम्यान अनेक प्रामाणिक आणि गरजू शेतकरी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले गेले जात आहेत. कोणाचा लँड सीडिंगचा डेटा मॅच होत नाहीये, तर कोणाच्या नावामध्ये आणि 7/12 व स्पेलिंगची तफावत आहे. काही जणांचे तर केवळ तांत्रिक कारणामुळे हप्ते थांबले आहेत. त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यतिरिक्त सरकारने अपात्र शेतकऱ्यांची छाटणी करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जर एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील किंवा घरातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल, तर अशा शेतकऱ्यांना थेट अपात्र करून या 23व्या हप्त्यातून पूर्णपणे वगळले जात आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारने 22वा हप्ता सवलतीच्या स्वरूपामध्ये कन्सेशनल मोड म्हणजेच वितरित केला होता. म्हणजेच ज्यांचा फार्मर ID नव्हता त्यांनाही पैसे मिळाले होते. पण लक्षात ठेवा, 23वा हप्ता फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टेक पोर्टलवर फार्मर ID जनरेट झाला आहे त्यांनाच दिला जाणार आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यानंतर येतोय दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, तो म्हणजे फार्मर ID आणि लँड सीडिंगचा डेटा. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टेक पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करण्याचे आणि फार्मर ID जनरेट करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र अजूनही देशातील आणि राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी आपला फार्मर ID काढलेला नाही. आता यामध्ये मोठी समस्या अशी आली आहे की काही गावांमध्ये लाभार्थी शेतकरी मयत आहेत किंवा खूप वृद्ध आहेत, ज्यामुळे त्यांची e-KYC वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाही. नेमके असे शेतकरी आता या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जर तुमच्या घरातील कोणाची KYC बाकी असेल तर ती तातडीने पूर्ण करा. जर आपण मागील 22व्या हप्त्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील जवळपास 92 लाख शेतकरी बांधवांना हा हप्ता यशस्वीरित्या वितरित करण्यात आला होता. या लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ नये आणि तांत्रिक चुका दुरुस्त व्हाव्यात यासाठी सध्या सरकारकडून KYC आणि फार्मर ID पूर्ण करण्यासाठी बँका आणि कृषी केंद्रावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. जरी अनेक शेतकरी संघटनांनी दोन्ही हप्ते एकाच वेळी देण्याची मागणी केली असली तरी राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित 9वा हप्ता स्वतंत्रपणे आणि अतिशय भव्य कार्यक्रमाद्वारे वितरित करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, हे दोन्ही हप्ते नेमके कधी येणार? तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारकडून PM किसानचा 23वा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थेट हस्तांतरित केला जाऊ शकतो. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे याच दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा 9वा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी निधी वितरणात सरकारने एक मोठा प्रशासकीय बदल केला आहे. नमो शेतकरी योजनेचा निधी वाटप करण्यासाठी जनरल प्रवर्ग, अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST या तिन्ही प्रवर्गासाठी वेगवेगळे लेखाशीर्ष म्हणजेच बजेट हेड्स तयार करण्यात आले आहे. त्याला उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे निधीची अपुरी तरतूद होती. परंतु आता राज्य शासनाने नवीन आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये प्रलंबित हप्त्यासह नवीन निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काही गरज नाही, कारण हप्ते वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता वळूयात महाराष्ट्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय योजनेकडे म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना.
नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खरं तर बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. हा हप्ता आधीच्या हप्त्यासोबतच वितरित होणे अपेक्षित होते, परंतु काही प्रशासकीय कारणामुळे आणि निधीच्या योजनेमुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा होऊ शकला नाही. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तांत्रिक चुकीमुळे कोणाचाही हक्काचा हप्ता थांबणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबतची ही होती आजपर्यंतची सर्वात मोठी आणि अधिकृत अपडेट. तुम्हाला काय वाटते, हे दोन्ही हप्ते शासनाने एकत्र दिले पाहिजेत की वेगवेगळ्या तारखेला? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्हाला येणारे दोन्ही हप्ते सुरळीत हवे असतील तर पहिली गोष्ट म्हणजे पीएम किसान ॲपवरून फेस ऑथेंटिकेशन KYC करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲग्रिस्टेक पोर्टलवर जाऊन तुमचा फार्मर ID निश्चितपणे जनरेट करून घ्या. ही दोन्ही कामे तुमची आर्थिक सुरक्षितता ठरवणार आहेत. जर तुमच्या खात्यात अजूनही मागील हप्ते जमा झाले नसतील किंवा काही तांत्रिक अडचणी आले असेल तर त्वरित तुमच्या तालुका स्तरावरील पीएम किसान नोडल अधिकाऱ्यांना भेटून लेखी पाठपुरावा करा. तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुमचे अडकलेले सर्व हप्ते एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. खरीप हंगामाची सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीच्या कामांसाठी पैशांची नितांत गरज असते. अशा ऐन गरजेच्या वेळी जर पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये मिळाले तर आपल्या बळीराजाला खूप मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. अशा शेतीविषयी आणि सरकारी योजना, GR आणि खात्रीशीर अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय शिवराय.